TDPLच्या या पर्वामध्ये जे संघ खेळत आहेत त्या सर्व संघांचे ओनर्स आपण कोणी येथे उपस्थित असाल तर आपल्याला नम्रतेची विनंती आहे, आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. दिलंय आणि गरज भासल्यास चांगली गोलंदाजी देखील करू शकतो. अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू आहे केतन म्हात्रे. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि याचबरोबर पहिलं षटक देखील समाप्त झालंय. धावसंख्या 1-12. योगेश भालेकर येत आहेत. मॅन फ्रॉम भावाले भिवंडीचा हा स्टार खेळाडू येतोय बॅटिंग करण्यासाठी. या सीझन मध्ये अजय सर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. भावाले बी संघ आणि खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय. नक्कीच योगेश भालेकर आहेत. कशी कामगिरी करेल या स्पर्धेमध्ये. TDPL ही स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये राहिलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी योगेशची आपण पाहिली आहे. अत्यंत टॅलेंटेड हा खेळाडू आहे. जेन्युइन ऑलराऊंडर आहे या संघाचा आणि तो येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. आमिर आणि योगेश ही जोडी आहे गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ऋषभ काठे येत आहेत. ऋषभ काठे खारबावचा खेळाडू आहे. भिवंडी तालुक्यातील अनेक स्पर्धांमध्ये अप्रतिम गोलंदाजी त्याने केलेली आहे आणि विशेषतः नवीन बॉलचा चांगला वापर तो करत आलेला आहे. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला विकेट टेकर आहे ऋषभ काठे. षटकातील पहिला बॉल दिशा दाखवली आहे. हवेत बॉल जरूर होता परंतु प्लेसमेंट चांगला आहे. फिल्डर पाठलाग करतोय. डीप मधून खेळाडू पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. असं वाटलं की फटका चेक केलाय. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता पण चांगली बाब ही होती की गॅप मध्ये खेळला. नक्कीच फुल टॉस चेंडू होता आणि कव्हरला हा चेंडू खेळलेले आहेत. सॉफ्ट हँडने खेळले. जास्त ताकद नव्हती या फटक्यामध्ये. 2 धाव मिळतात. गॅप भरपूर मोठी आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या षटकामध्ये असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि हा अपील करतायत सर्वच्या सर्व खेळाडू अपील करतायत आणि आता दोन्ही पंच एकमेकांकडे जाताना दिसत आहेत. चर्चा होईल दोन्ही पंचांच्या दरम्यान. एज लागली की नाही ते पाहावं लागणार आहे. कन्फर्मेशन येईल आपल्यापर्यंत. रमाकांत पवार आणि झहीर खान हे 2 ऑनफिल्ड पंच या मॅच करिता. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आमिर दाफेदारनं आणि अखेर पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. आमिरला माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का बसतोय रॉयल स्टनर मीरा भाईंदर संघाला. ऋषभ काठे ज्यासाठी त्याला जाणलं जातंय तेच त्याने करून दाखवलं. यस, वरची कडा लागली होती. स्विचिटचा वापर आणि एक सहज सोपा झेल. केतननं झेल स्वीकारल्या भरपूर जोरदार अपील केली आणि त्यानंतर इतर सर्व खेळाडूंनी देखील त्याला जॉईन केलं होतं. आमिरला विशेष असं योगदान देता आलेलं नाही. 7 धावांचं योगदान दिल्यानंतर तो देखील माघारी परतलाय. राकेशनं देखील 7च धावा बनवल्या होत्या. एक षटकार जरूर ठोकला होता. आशिषनं त्याला बाद केलं. ऋषभ काठेच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट. नवीन बॅटर इस्रार खान मैदानामध्ये पोहोचलाय. योगेश भालेकर आणि इस्रार खान 2 नवीन फलंदाज आहेत. दोघांनी एकही चेंडू फेस केलेला नाही. त्यामुळेच नव्यानं डावाची सुरुवात करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आपण बघितली होती. शांतिरत्न दीपकदादा प्रतिष्ठान संघाची, परंतु त्यानंतर रोहित पाटीलनं काउंटर अटॅकला सुरुवात केली आणि तदनंतर JP शो आपण बघितला. अफलातून बॅटिंग केली. नक्कीच अजय सर, तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेट मिळवली आहे. लवली बॉल, चांगला वेग आणि परफेक्ट यॉर्कर लेन तोर होता. उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर. नवीन बॅटरला असा बॉल, पहिलाच बॉल मिळाला की त्याची बंबेरी उडत असते आणि तेच घडले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गिरधर पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला लाभलेलं आहे. निलजे गावचे माजी सरपंच लेगबाईच्या स्वरूपात एकदा मिळते धावसंख्या. एकने पुढे जाईल. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
थोडा हा 6 षटकांचे सामने आपण बघतोय ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5. चांगली गोलंदाजी अजय सर आतापर्यंत राहिली आहे या षटकामध्ये. नक्कीच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. परंतु आता मात्र एक चांगलं बॅटल या षटकामध्ये असेल, कारण की समोर इन्फॉर्म खेळाडू आहे योगेश. अराउंड द स्टंप 6 बॉल स्क्वेअर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. झहीर खान मुख्य पंचांच्या भूमिकेत. अबांतर धाव. डावखुरा फलंदाज समोर आलाय, त्यामुळेच अँगल चेंज केलाय, परंतु दिशेवर नियंत्रण पाहायला मिळालं नाही. षटक मात्र अप्रतिम राहिलं आतापर्यंत. एक यशस्वी षटक आपण बघतोय ऋषभ काठेचं. हो, स्वीप करायचा होता, फलंदाज बीट झालाय. तिकडे रनआउटचा देखील प्रयत्न, परंतु नॉन स्ट्रायकर सेंडला निशाणा चुकलाय. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे अफलातून षटक समाप्तीच्या मार्गावर. एक बॉल बाकी असेल. पॉवर प्लेचा खेळ आता समाप्तीच्या मार्गावर आहे. विशेष काही लाभ फलंदाजांना घेता आलेला नाहीये. एक चौकार आणि एक षटकार, दोनच मोठे फटके ते देखील पहिल्या ओव्हरमध्ये आले होते. सुरुवात चांगली होती खरं तर. 5 बॉल्समध्ये 12 धावा सलामीवीरांनी जोडल्या होत्या, परंतु त्यानंतर कमबॅक आशिष मेहरुलचं आपण बघितलं. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली आणि पहिली विकेट गेल्यानंतर मात्र दडपणात दिसतायत रॉयल स्टनर मीरा भाईंदर संघाचे फलंदाज. नेक्स्ट बॉल. स्टेप्स मध्ये चुकलाय गोलंदाज ऋषभ काठे. चांगली गोलंदाजी, कारण की पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 3च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. विशेषतः यॉर्कर चांगली गोलंदाजी केली आहे ऋषभनं. हा लेंथ बॉल होता. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2/16. निळजे गावचे समाजसेवक सन्मान्य बाळाराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे TDPL सीझन 5 मध्ये. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. GTC लाईव्ह मार्फत जल्पेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांमार्फत प्रेक्षकांची चांगली गर्दी आपण बघतोय आज देखील. आणि हे जे मैदान आहे हरिभक्त पारायण स्वर्गीय मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे, अफलातून असं मैदान आहे. लश ग्रीन आउटफील्ड, अगदी इंटरनॅशनल मॅच खेळण्याचा एक फील खेळाडूंना येतोय आणि पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील आणि आमच्यासारख्या समालोचकांना देखील. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल निळजे गावचे कार्यसम्राट माजी सरपंच गिरधर पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्या या TV स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. तेजसजी पाटील जे स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत. हरीश पाटील जे टीम ओनर आहेत जागृती स्पोर्ट्स या संघाचे. गोलंदाजी मार्कवरती या 3ऱ्या षटकामध्ये आशिष मेहरुल येत आहेत. आशिष कंटिन्यूज. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज, सहज सोपा झेल. केतन मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. 3रा फलंदाज बाद आणि 3रा झेल केतनने स्वीकारलाय. हॅट्रिक बॉल असेल, कारण की पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली होती. सेकंड स्पेलमध्ये आला आणि 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. फार लूज स्ट्रोक पाहायला मिळाला इस्रार खान कडून. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूच्या लाईन मध्ये न जाता फक्त छेडछाड करण्याचाच प्रयत्न केला आणि त्यातच त्याने विकेट गमावली. नवीन बॅटर जुनेद मैदानामध्ये आलाय. हॅट्रिक बॉल घेऊन आशिष. हो, चांगला बाउन्स होता. या वेळेला वेग थोडासा कमी केला होता
मागच्या मॅच मध्ये अक्षय सिंगला आपण बघितलं होतं, तो देखील असेच लेग कटर टाकत होता. खरं तर हा बॉल जी गती आपण बघितली तशाच गतीनं त्याने गोलंदाजी केली होती, परंतु जास्तीत जास्त वेग देखील आशिष मेरुलने दाखवलाय आपल्या स्पेलमध्ये. स्लॉटमध्ये मोठा फटका, बॉल जातोय सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. प्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. या 6 धावा नक्कीच टॉनिकचं काम करतील. या फटक्यांची नितांत गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र ती लेंथ नव्हती. हा चांगल्या लेंथवर स्लाइटली फुलर लेंथचा बॉल होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न, विट देखील नव्हती. एका चुकीच्या फटक्याची निवडच म्हणता येईल. चांगलं कमबॅक षटकार आल्यानंतर आशिष कडून. जुनेद चांगला स्ट्रोक प्लेयर आहे, एक मोठी इनिंग्स त्याच्याकडून अपेक्षित असेल त्याच्या टीमला. ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे परंतु फिल्डर पासून दूर. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. बघितलं आणि आता प्रेशर गोलंदाजावर ट्रान्सफर झालंय. ही क्रिकेटची मजा आहे. प्रेशर इकडनं तिकडं ट्रान्सफर होत असतं आणि तेच क्रिकेट रसिकांना देखील हवंय. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. रॉयल स्टनर विरुद्ध जागृती स्पोर्ट्स. हो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अपील लेग बी 4 साठी, परंतु पंच सहमत नाहीत. चांगला बॉल जरूर होता, कदाचित बॅटची कड लागली असावी. निर्धाव चेंडू आणि याचबरोबर आशिष मेरुलचा स्पेल समाप्त होतोय. 2 ओव्हर्समध्ये 23 धावा देत 2 गडी बाद केले. थोडासा एक्सपेन्सिव्ह जरूर राहिला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 27 रॉयल स्टनर. व्यासपीठ दृश्य अनेक पाहुणे सध्या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद लुटतायत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे TDPLच्या या 5व्या पर्वामध्ये. आजची 4थी रजनी आहे आणि प्रत्येक दिवशी 4 नवीन संघ तुम्हाला खेळताना दिसत आहेत. 6 दिवस असं चालणार आहे. आतापर्यंत 3 दिवसांतून 2-2 संघ पुढे सरसावलेत, अर्थात सुपर 12 साठी क्वालिफाय झालेत. आणि आज बघायचं आहे की कुठले 2 संघ त्या सुपर 12 मध्ये दाखल होतील. चांगली चढाओढ आहे खरं तर. प्रत्येक संघ कागदावर तुम्ही बघितलं तर खूप मजबूत, खूप पॅक दिसतोय, पण फ्रँचायझी क्रिकेटमध्ये ते विनिंग कॉम्बिनेशन मिळणं थोडंसं कठीण असतं. तो विनिंग फॉर्म्युला एखाद्या टीमला मिळणं फार कठीण असतं. आणि आज पहिल्या मॅचमध्ये मात्र शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठानला खऱ्या अर्थानं तो फॉर्म्युला मिळालेला आहे. नक्कीच ज्या गोष्टीचा अजय सर आपण उल्लेख केला की प्रत्येक टीम ऑन पेपर स्ट्रॉंग आहे, कारण की ठाणे जिल्ह्यातील जे नामवंत खेळाडू आहेत त्यांची निवड नक्कीच संघ मालकांनी केलेली आहे ऑक्शनमध्ये आणि आपला बेस्ट प्लेइंग 11 बेस्ट स्क्वॉड बनवलेला आहे या ठाणे जिल्हा प्रीमियर लीगसाठी. 4थ्या षटकामध्ये येतात गोलंदाजी मार्कवरती ऋषभ काठे, ज्याने 4 धाव्यांचं षटक हाताळलं होतं, 1 विकेट देखील मिळवली होती. तो येतो गोलंदाजी मार्कवरती. वाईड यॉर्करचा वापर केलाय. पाहतच राहिलेत फलंदाज योगेश भालेकर. हे नाव देखील खूप मोठं आहे. भावाले बी हा त्याचा प्रमुख संघ, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. इनफॉर्म खेळाडू आहे जय बजरंग भावाले बी या टीमच्या माध्यमातून नेहमीच चांगला खेळ राहिलाय. योगेश भालेकर ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत ऋषभ काठे. 2 षटका हाताळली आशिषने, 23 धावा खर्च केल्या.
नक्कीच चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो आशिषला पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धाब्यांचं षटक हाताळलं होतं आणि याही षटकामध्ये आतापर्यंत 2 डॉट टाकलेत. अचूक लाईन, अचूक टप्पा, भेदक मारा करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड बायकर मॅन केतन म्हात्रे आहेत. आणि यस फिंगर अप, बॅटची कडा होती, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि सुरेख झेल टिपलाय. आतापर्यंत हा तिसरा झेल पकडलाय, चौथा झेल पकडलाय केतन म्हात्रेने. का बसलाय, अगदी वाईट बॉलवर बॅट फिरवली, तो देखील उलट्या फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्रस्ट्रेशन मला वाटतं सुरुवातीपासूनच खरं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये यश मिळत नव्हतं आणि अखेर काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सूर गवसलाच नाही या इनिंग्समध्ये. योगेश भालेकरला प्रतिभावंत खेळाडू आहे यात मात्र शंका नाही आहे, परंतु भोपळा न फोडताच तो माघारी परतलाय. 4/27 चौथा झेल एष्ट्यांच्या पाठीमागे केतन म्हात्रे कमाल करतोय. आज एक मोठा कीर्तिमान कदाचित तो आपल्या नावावर करू शकतो. अनेक कीर्तिमान त्याच्या नावावर आहेत, मात्र ते बॅटने आहेत. पण आज एष्ट्यांच्या पाठीमागे काय कमालीचं प्रदर्शन सुरू आहे केतन म्हात्रेचं. 4 फलंदाज बाद झालेत अजय सर आणि 4ही झेल केतन म्हात्रेने पकडलेत. काय गोलंदाजी होती. सेकंड स्पेलमध्ये देखील या चौथ्या षटकामध्ये अक्षरशः धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे ऋषभ काठे यांनी. दीपेन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. दीपेन राठोड येतोय 6व्या क्रमांकावर. मला असं वाटतंय रोशन, या ठिकाणी रॉयल स्टनरचे जे फलंदाज आहेत कुठेतरी टेम्परामेंटची कमतरता जाणवते. खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. सिंगल डबल्स या महत्त्वाच्या आहेत. विस्तीर्ण असं मैदान आहे, मोठे गॅप्स तुम्हाला मिळू शकतात आणि त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. परंतु चुका होत आहेत फलंदाजांकडून. गोलंदाजी छान होते यात मात्र शंका नाही. सॉफ्टने खेळतायत. यॉर्कर चेंडू होता, त्याला सन्मान देत आहेत. मिळते एक धाव या चेंडूवरती. अजय सर, ज्याप्रमाणे पहिला सामना आपण पाहिला असेल, पहिल्या मॅचमध्ये दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज शून्यावरती बाद झाले होते. त्यानंतर जयेश पाटील आणि रोहित पाटीलने पार्टनरशिप खूप चांगली करून दिली आणि 70 धावा बनवण्यामध्ये यश आलं होतं आणि ते 71 धावा डिफेंड देखील केल्या. परंतु या मॅचमध्ये थोडंसं वेगळे चित्र आहे. सातत्याने विकेट गमावत आहेत. फार मोठा फरक आपल्याला दोन्ही संघांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय. तिकडे रोहित पाटील होता, ज्याचा आत्मविश्वास आपण बघितला. आल्या ज्या पद्धतीनं त्याने फटके खेळले, चांगल्या बॉलवर विशेषतः जो लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता, वाखाणण्याजोगा फटका होता. तिथून सुरुवात झाली होती. हा कमजोर बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला ड्राईव्ह, परंतु स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. थोडी मिसफील्ड, थोडी फंबलिंग झाली आहे. फायदा मिळेल बॅटरला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा फटक्यांची आवश्यकता आहे. नक्कीच मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅचमध्ये. धावसंख्या 30. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे ऋषभ काठेची. याही षटकामध्ये इम्प्रेस केले. प्रभावित करणारी गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी राहिली आहे. डेट चेंडू घोषित करतायत पंच. रनअपमध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. नक्कीच अंतिम चेंडू शिल्लक आहे ऋषभ काठेच्या या स्पेलमधील. 1.5 षटकं त्यांनी हाताळलेले आहेत. 6 धावा देऊन 2 विकेट महत्वाच्या मिळवल्यात. बॅटची कडा आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक विशाल पाटील आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणारा रॉयल स्टनर या टीमची 4/31. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत नक्कीच मजल मारेल, कारण की 12 चेंडू अजय सर कमीत कमी 25 ते 30 धावा बनवावे लागतील. जागृती स्पोर्ट्स हे शॉप आपण पाहू शकाल. राहुल भाई पाटील आणि केतन दादा म्हात्रे असतील. नक्कीच खूप चांगल्या क्वालिटीच्या बॅट्स, गॉगल, ट्रॅक पॅन, टी शर्ट विशाल दादा पाटील असतील. नक्कीच केतन म्हात्रे जे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत जागृती स्पोर्ट्स या ब्रँडचे, आणि त्यांचं हे शॉप आपण पाहू शकाल. खूप चांगले बॅट्स आहेत. अनेक खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रभर भारतामध्ये आपण पाहत असतो. अजय सर या ब्रँडच्या बॅट यूज करून नक्कीच त्यांनी खूप चांगला खेळ नेहमीच केलेला आहे आणि पूर्ण शॉप आपण पाहू शकाल. विशाल पाटील असतील, राहुलभाई पाटील असतील, केतन म्हात्रे, या सर्वांची प्रचंड मेहनत आहे. जागृती स्पोर्ट्स
नाव गाजतंय जागृती स्पोर्ट्सचं आणि त्यांचा खेळ देखील तेवढाच अप्रतिम आत्तापर्यंत. पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आता गोलंदाजीमध्ये मात्र बदल होणार आहे, कारण आशिष मेहरुलनं स्पेल समाप्त केलाय. ऋषभ काठे त्याचा देखील स्पेल संपलाय. 2 ओव्हर्समध्ये 7 धावा देत 2 गडी बाद केले. 23 धावा देऊन 2 गडी आशिषनं बाद केले. आणि आता आलाय लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज कमलेश पाटील उर्फ कावा. गोलंदाजी भक्कम आहे आणि कॅप्टनशिप देखील चांगली पाहायला मिळालेली आहे. ज्या पद्धतीनं दोन्ही फ्रंटलाईन गोलंदाजांचा वापर करण्यात आला, 4 षटकांसाठी चेंज केला गेला नाही, त्याचा फायदा मिळालेला आहे. पण येथे आक्रमण फलंदाजांना करावं लागणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल झालेला आहे, बॅटिंगमध्ये देखील तो बदल दाखवावा लागणार आहे. आणि ज्याचा उल्लेख तुम्ही केलात की शेवटच्या 12 बॉल्समध्ये 25 ते 30 धावा तिथपर्यंत जर पोहोचले, 60 पर्यंत जरी धावसंख्या गेली तर मात्र फाईट बॅक होऊ शकतंय. कमलेश पाटील अत्यंत गुणवान हा गोलंदाज आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, गॅप मधून चेंडू चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, TDPL चौकार. सांगत असताना फलंदाज जुनेद आणि त्याच्या बॅटिंगमध्ये आत्मविश्वास दिसतोय. ऑन द राईज खूप चांगला फटका खेळला. हा बॉल चांगला आहे, आडव्या बॅटनं तटवायचा होता ऑन साईडला. अपील जरूर झालं, परंतु असं वाटतंय की कदाचित हाईट जास्त होती किंवा उजवेष्टीच्या देखील थोडासा बाहेर पंच दर्शवतात. बॅटचा स्पर्श झालेला आहे, बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागतात. तिकडे बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला होता. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 36, शेवटचे 10 बॉल्स शिल्लक. नक्कीच आज एक सामना झाला नितलसच्या मैदानावरती, गोरसई बी आणि वडवली बी या 2 टीममध्ये. आणि त्याही मॅचमध्ये वडवली बी या टीमने बलाढ्य गोरसई बी या टीमला पराभूत केलं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा होता कमलेश पाटीलचा. कमलेश पाटील, विशाल पाटील या टीममध्ये आहेत. या आधीच्या मॅचमध्ये आपण शुभम पाटीलला पाहिलं खेळताना. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. फार वेगाने मोनिश पाटील, क्या बात है, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट. हा झेल पकडलाय मोनिश पाटीलने. फलंदाज झालाय बाद, तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय रॉयल स्टर्नर या टीमची. संघ आपण पाहतोय अजय सर बॅकफूट वरती येतोय. धावता झेल समोरच्या बाजूने धावत जात असताना अगदी लॉंग ऑन सीमारेषे लगत तो फिल्डिंग करतोय आणि मिड ऑन पर्यंत धाव घेत असताना हा झेल स्वीकारलाय. मोनिश पाटीलनं सरवली गावचा खेळाडू, भिवंडी तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट फिल्डर्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मागच्या BPL मध्ये विशेषतः त्याने खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं होतं. सर्वोत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या स्पर्धेत मला आठवतं त्याचं राहिलं होतं आणि तेच इकडे देखील दाखवत असताना नवीन बॅटर श्रीकांत. परफेक्ट यॉर्कर. आणखी एका फलंदाज काम तमाम केलंय कमलेश पाटीलनं. या अगोदर बॅक ऑफ लेंथ बॉलवर विकेट मिळवली होती आणि आता ग्रेट यॉर्कर. अजय सर चौकाराने सुरुवात झाली होती, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. खूप चांगला झेल आपण पाहिला मोनिश पाटीलचा. त्यानंतर परफेक्ट यॉर्कर आणि त्या यॉर्कर चेंडूवरती
पूर्णपणे बीट केलं. टो क्रशर यॉर्कर क्लीन बोल्ड केलं आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक बॉल. न्यू बॅट्समन दुर्वेश मडवी, मॅन फ्रॉम घेसर. डावखुरा फलंदाज आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज कमलेश पाटील भेदक मारा करतोय. आतली काढायला लागली. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बाउन्सवर बॉल विकेट किपरच्या हातात. पहिला बॉल थोडासा कमजोर पडला होता, एवढाही नव्हता. तो फटका छान सजवला होता. ऑन द राईज लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह जुनीतच्या बॅटमधून आपण बघितला. मात्र तदनंतर जे 3 बॉल त्याने टाकले ते एस्टेनच्या रोखानं लेंथमध्ये जरूर त्याने बदल केला. ऑन साइडला फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित मिड विकेटला. संकेत मोरे फार वेगाने त्या चेंडूवरती. मॅन फ्रॉम अंबरनाथ. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघू शकाल 37. चौकाराने सुरुवात झाली होती या 5व्या षटकाची. त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. 5 चेंडू फेकले, त्यानंतर 2 विकेट मिळवले आणि 2च धावा खर्च केलेत कमलेश पाटीलने. आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता कॅप्टन मार्फत, तो अगदी योग्य आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तरी पहिली 5 षटकं पूर्णपणे वर्चस्व जागृती स्पोर्ट्स संघाचं. परंतु रॉयल स्टनरसाठी आपण बघितलं तर एक प्लसच म्हणता येईल. जुनीतची बॅटिंग तो पॉझिटिव्ह राहिलेला आहे. त्याने चांगले फटके खेळले तर तो थांबून राहिला आहे खेळपट्टीवर आणि त्याच्याकडून आता भरपूर अपेक्षा असतील या शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला असेल दुर्वेश मडवी. 2 बॉल्समध्ये 1 धाव त्याने बनवली आहे. तो देखील मोठे प्रहार करू शकतो. पण बघायचं आहे पहिल्या बॉलवर मोठ्या फटक्यासाठी जाणार की सेट बॅटरला स्ट्रायकर्स एंडवर आणण्याचा त्याचा प्रयत्न राहील. शेवटच्या षटकाची जबाबदारी सांभाळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय भूषण पाटील. सध्या 7.40च्या सरासरीनं फक्त प्रतिषटक धावा जोडल्या जात आहेत, जी तेवढी चांगली सरासरी म्हणता येणार नाही कारण 6 षटकांचे सामने आहेत. किमान 9 ते 10 धावा प्रतिषटक बनवणं कुठेतरी गरजेचं असणार आहे. चांगला बॉल. विकेट किपरचा प्रयत्न चांगला आहे परंतु बॉल थोडासा हातातून निसटला. 1 धाव येथे मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर आलेला बॉल लेग बायच्या रूपात मिळाली आहे धाव. पण ही चांगली बाब घडली मला असं वाटतंय कारण आता सेट बॅटर स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि सर्वात चांगली फलंदाजी आतापर्यंत या इनिंग्समध्ये जुनीतनंच केली आहे. 9 बॉल्समध्ये 18 धावा, 200चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. 5 बॉल्स बाकी आहेत. किमान 2 मोठे फटके जर आले तर 50 किंवा त्यापेक्षा अधिकचं टार्गेट दिलं जाऊ शकतं. नक्कीच अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज आहेत भूषण पाटील. बुर्दुल गावाला ते बिलॉंग करतात आणि ठाणे जिल्हा प्रीमियर लीग ठेवण्यामागे जल्पेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील यांचा एकच उद्दिष्ट आहे. जे यंग खेळाडू आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह करतात डीपमध्ये. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. चांगली फिल्डिंग. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी कमलेश पाटीलने केली आहे. चांगली गोलंदाजी ऋषभ काठेने केली आहे आणि या षटकाची सुरुवात देखील भूषण पाटीलने चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव लेग बायच्या स्वरूपात आली होती आणि या चेंडूवरती देखील 1 धाव येते. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये शांत ठेवण्याचं काम भूषण पाटीलने केलं आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज या टीमला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की 55 ते 60 धाव बनवावे लागतील. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन खूप चांगली आहे परंतु पंचांचा हा रिव्ह्यू आपण पाहतोय. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे कारण की पंचांनी तर कोणताही कॉल दिला नव्हता आणि त्याला चॅलेंज अजय सर केलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे. रॉयल स्टनर या टीमने आपण चेक करणार आहोत. परंतु भूषण पाटीलचं मी कौतुक करेन. फार कमी वयाचा हा गोलंदाज आहे आणि बुर्दुल या टीमला तो रिप्रेझेंट करतो आपल्या गावातील संघाला आणि खूप चांगली कामगिरी राहिली आहे. त्यामुळेच सर्व संघ मालकांचं लक्ष वेधून घेतलं ऑक्शनमध्ये आणि जागृती स्पोर्ट्स या टीमकडून तो खेळतोय. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बराचसा बाहेर आला होता फलंदाज. खूप चाणाक्ष पद्धतीची गोलंदाजी. पहिले 2 बॉल्स अगदी यॉर्कर लेंथवर होते परंतु हा बॉल जाणून बुजून जास्त बाहेर टाकला. बघितलं होतं बॅटर अगोदरच बाहेर आलेला आहे. चांगली गोलंदाजी.
फुल टॉस आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. डीपमध्ये फिल्डर येत आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये होती. कमलेश पाटीलने 5व्या षटकामध्ये इम्प्रेस केलं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज भूषण पाटील या अंतिम षटकामध्ये. अजय सर, असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये अंतिम षटक हे स्लो ओव्हरचं षटक असतं, हाणामारीचं षटक, आणि या षटकामध्ये आपण नेहमीच चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली आहे, परंतु आतापर्यंत 4 चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती फेकलेत. मागच्या बॉलवर संधी होती असं मला वाटतंय. फ्रेंडली फुल टॉस होता. हा बॉल चांगला अगदी खोलात टाकलाय, चांगला ऑन ड्राईव्ह जरूर, परंतु लॉंग ऑनला फिल्डर सज्ज, फेक चांगली आहे आणि अगदी एष्ट्यांवर काय थ्रो पाहायला मिळाला. फलंदाज धावबाद. मोनिश पाटील लाईव्ह वायर आहे खऱ्या अर्थानं तो फील्ड मध्ये, आणि ते वारंवार सिद्ध करतोय. डीप मधून अगदी स्ट्रायकर्स एंडला त्याने थ्रो केलाय लॉंग ऑन मधून आणि थेट निशाणा एष्ट्यांवर. फलंदाज येथे बाद होऊन तंबूत परतलाय. आपण बघतोय जुनेद, ज्याने चांगली बॅटिंग जरूर केली आपल्या टीमसाठी, स्वतःकडे स्ट्राईक त्याला ठेवायची होती, परंतु तसं तो करू शकलेला नाहीये. 20 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. 41ला 7, शेवटचा बॉल बाकी. नवीन बॅटर स्ट्रायकर्स एंडला ऋतिकेश. सुरेख बॉल बाहेर निघालाय, बॉल बीट केलाय बॅटरला, डॉट बॉल, आणि याच बरोबर डावाची होते सांगता. हा सामना लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 41 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. ही आहे फायनल धावसंख्या या मॅच मध्ये. रॉयल स्टनर मीरा रोड भाईंदर या टीमची टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, आणि लोवेस्ट टोटल देखील आतापर्यंतचा या स्पर्धेतील. अवघ्या 42 धावांचं आव्हान, एक माफक असं आव्हान जागृती स्पोर्ट्स समोर जिंकण्यासाठी, आणि खूपच खुश त्यांचे सर्व खेळाडू. गोलंदाजांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी, परंतु क्षेत्ररक्षकांनी आणि विशेषतः विकेट किपर केतन मात्रेंनी उत्तम साथ दिली सर्वच गोलंदाजांना. करण काळन यांना तुम्ही पाहू शकाल, आमचे सहकारी समालोचक के. चला तर जाऊयात आपण के यांच्याकडे. ऑल राईट, के यांच्याकडे आपण वळणारच आहोत, कारण आता रंचेजला सुरुवात होईल आणि ते थेट कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. मीरा भाईंदरच्या आदरणीय उद्योगपती अजिंक्यजी साळुंखे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूयात. या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान तेजसदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण आदरणीय उद्योगपती मीरा भाईंदर अजिंक्यजी साळुंखे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करावा. त्याचबरोबर जगदुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माजी सरपंच निळजेचे, खरं तर ज्यांच्या अथक परिश्रमातून सध्याचं हे क्रीडांगण निळजे ग्रामस्थांचं आपण पाहतोय, ज्यांनी या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 4 आणि 5 साठी आपल्याला उपलब्ध करून दिलं, अशा आदरणीय गिरीधरजी पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर ज्येष्ठ खेळाडू निळजेचे बाळारामजी पाटील देखील मंचावरती उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की आपण सादरीकरण कक्षामध्ये आपला देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. 56 वर्षाची परंपरा असलेलं निळजे गाव मकर संक्रांत चषक आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं, निळजेकरांची परंपरा, आणि याच मैदानावरती आपण गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याचशा स्पर्धा पाहत आलेलो आहोत. लेदरच्या देखील डोमेस्टिक लेवलच्या स्पर्धा आपण या मैदानावरती बघितलेल्या आहेत.
ग्रामीण प्रीमियर लीग देखील आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळाली. स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा देखील आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळाली. आणि येत्या काही दिवसांमध्ये आपण पुन्हा पुढचं सीझन ग्रामीण प्रीमियर लीगचं याच मैदानावरती पाहणार आहोत. असं ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडांगण सो निळजे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर त्यातल्या त्यात आपल्या आदरणीय जवनमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माजी सरपंच गिरधरजी पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूयात. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. टार्गेट आपण पाहतोय 42 धावांचं आहे या मॅचमध्ये. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण परिवर्तन. ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली करंजी काळनाने मनीष बागळे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. संदर्भचे आदरणीय शिवदासजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आपण त्यांचे सहर्ष स्वागत करूयात. आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने मनीषजी आपण पाहत आहोत वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी आज गजबजलेली. प्रत्येक जण आडोसा जरूर शोधतोय, प्रत्येकाला बसायचं प्रेक्षक स्टँडमध्ये आणि काही जण उभे देखील आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. लीग स्टेज अर्थातच आज चौथ्या संध्येचा हा दुसरा सामना आपण एन्जॉय करत आहोत. रॉयल स्टनर मीरा रोड आदरणीय अर्षदजी काझी साहेब यांचा संघ आहे त्यांचा मालकीचा. आणि दुसऱ्या बाजूला जागृती स्पोर्ट्स राहुलदादा पाटील आणि हरीशदादा पाटील यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय जागृती स्पोर्ट्स. पहिल्या डावामध्ये फलंदाजी हवी तशी झाली नाही. लास्ट मॅच आपण जरूर स्कोरिंग मॅच बघितली. या मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग आपण बघितली आहे. कारण आशिष मेहरुलची दोन्ही षटकं ज्यामध्ये त्याने केल्या 23 धावा खर्च 2 विकेट त्याला मिळाले. रिषभ काठे मॅन फ्रॉम खारबाव आपण जर बघितलं त्याला तर त्याच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 7च धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने काढून दिले. कमलेश पाटील आले त्यांनी 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट काढले मॅन फ्रॉम वडवली. आणि त्यानंतर अगदी ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती असणारं गाव बुरदुल त्या गावामधला यंगस्टर भूषण पाटील केतनचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन. ऑप्शनच्या वेळी खास करून त्याने त्याला आपल्या टीममध्ये घेतलं. आणि स्क्रीनवरती सध्या तुम्ही 2 चेहरे पाहताय. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दोघांचं राहिलं आहे. प्राऊड ऑफ डोंबिवली निलेशजी मात्रे स्वतः संघ मालक देखील आहेत SSC डोंबिवलीचे आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये कॉर्पोरेटर आहेत. तयारी पुन्हा एकदा सुरू आहे. आणि त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट चर्नोळ SSCC डोंबिवलीचे संघ मालक साईदादा शेलार. मलंगडचे आदरणीय उद्योगपती विशालजी गायकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वळात मैदानाचा आत धन्यवाद. थँक्यू सो मच. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष मी स्वागत करतोय TDPL या स्पर्धेमध्ये. आपल्या हक्काची आणि आपली असलेली ही स्पर्धा GTC प्रेझेंट्स TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 या स्पर्धेला सुरुवात होते. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होते. धावफलक आणि लक्ष नक्कीच कमकुवत पाहायला मिळत आहे पण इथे मॅच ऑन. राकेशकर पहिलाच बॉल कवसला फक्त कट केला होता. विशालने डबलचा कॉल दिलाय. केतन आणि त्याचबरोबर विशाल पाटील वाकण वडवली ही दोन्ही गावं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दोघांची दहशत. आज सर वडवली बीने संध्याकाळीच नितलसच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारताचा बाईक सम्राट 33 बाईक आणि 6 4 व्हीलर 37 ज्याच्या नावावरती आहेत केतन आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ स्ट्राईक विशालने सुरुवात केल्या डावाची. राकेशकर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने स्वीप केल्या बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून निघालाय बॉल अलॉंग दी कार्पेट. फिल्डर पोस्टच्या डीप मध्ये सेकंडचा कॉल थोडा उशिराने होता. थ्रो येतोय आणि विशाल पाटील देखील स्ट्रायकिंग एंडला आलाय. 2 धावा पुन्हा एकदा. साजेसा असा खेळ सुरू आहे. दोन्ही बॅटर्सला माहिती आहे. विशालला देखील माहिती आहे. केतन यांना दोघांनाही माहिती आहे 42 धावेचं लक्ष आणि आपल्याला जास्ती घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण इथून समोरच्या संघाला जर आपण कमबॅक करण्याची संधी देत आहात तर समोरच्या संघामध्ये देखील बलाढ्य गोलंदाज आहेत. रॉयल स्टनर्स मीरा भाईंदर बॅटिंग चांगली झाली नाही हरकत नाहीये पण गोलंदाजीने ते देखील कमबॅक करू शकतात. 2 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्यात. स्वीट हिट पॉइंटला फिल्डर आहे. स्टॉप तर केलं बॉलला. केतनचा थोडा उशिराने कॉल पण धाव एक तर सहजरित्या आपण पाहतोय. डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती नॉन स्ट्रायकिंग एंडला. एकदा मिळते चिकी सिंगल. अहमदाबाद गुजरात वरून आपण राकेश करला पाहतोय. अष्टपैलू आहेत आणि खुल्या गटातील बऱ्याचशा स्पर्धा ज्याने गाजवलेल्या आहेत. आयकॉन म्हणून आलाय. पहिल्या डावामध्ये जर आपण बघितलं तर त्याचा बॅटमधून एक षटकार बघितला आपण सुरुवातीला पण फार लवकर त्याची विकेट आशिष मेहरुलने मिळवली होती.
त्यानंतरचा डाव, पहिला डाव, एका मागोमाग 7 विकेट पडल्या आणि अर्थातच आपण जर बघितलं तर तो डाव संपला 41ला. 42चा चेस सुरू आहे आणि प्रथम तास येतोय केतन वामन मात्रे स्ट्रायकिंग एंडला. थांबला बॅकफुटला डेलिगेट टच. पॉइंट पुन्हा ऍक्शन मध्ये. शॉर्ट कव्हर पॉइंट हे फिल्डर वारंवार आपल्याला पाहायला मिळतात ऍक्शन मध्ये. त्याचं कारण लेट खेळतात, बॉलला येऊ देतात, धाव संख्या तितकी नाहीये, त्यामुळे मेरिट वरती खेळतात आणि राकेश अगेन चान्स आतापर्यंत तरी दोन्ही बॅटर्सने घेतली नाही. सध्याचा धावफलक आपण पाहतोय 6. चांगला खेळ सुरू आहे, संयमी खेळ सुरू आहे आणि त्या संयमाचीच आवश्यकता असणार आहे. कारण आपण पाहतोय 6 ओव्हरची मॅच, अगदी 36 बॉल फक्त करायच्यात 42 आणि त्यामध्ये विशाल आणि केतन अगदी संयम आणि सुदृढतेने ही सुरुवात करतायत. फुल टॉस होता, फ्लिक केला बॉलला, स्क्वेअर लेगची मोठी गॅप, पावा प्ले सुरू आहे, बॉल नाही थांबणार आणि गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अप्रतिम. खर गोलंदाजी ट्रॅकवरती अष्टपैलू खेळाडू आहे. कामगिरी पहिल्या सत्रामध्ये नाही झाली आहे चांगली आणि त्याचाच दबाव, त्याचाच पडसाद आपल्याला या षटकामध्ये देखील पाहायला मिळतो. शेवटचा बॉल प्लेड ऑनची शक्यता होती, इनर एज घेऊन बॉल विकेट किपर कडे गेलेला. चौकारानंतर शेवटचा डॉट आपण पाहतोय. राकेश करचं षटक राहिलं 10 धावांचं. विकेट त्याला मिळाली नाही, कारण 42ला डिफेंड करत असताना विकेट फार इम्पॉर्टंट होती. डॉट बॉल येणं गरजेचं होतं, मात्र मी म्हणेन संत आणि तशी दर्जेदार देखील म्हणता येईल, बिकॉज 42ला फक्त चेस करत असताना 10 धावा चांगली टोटल आहे. धावांची आवश्यकता असणार आहे. पण इथून जर रॉयल स्टार टीमचा आपण विचार करत असू तर करण सर चांगली गोलंदाजी करणं, सातत्याने चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करणं आणि तिथून तुम्हाला त्यावरती कॅपिटलाइज करावं लागणार आहे. बॅटर्सला थोडंसं शांत ठेवा, नक्की स्कोरबोर्डचं प्रेशर नसणार आहे, पण जर एखादी गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली, एखादी गोलंदाजाला शोल्डर अप करून स्वतःच्या संघाला इथून वर्चस्व दाखवण्यासाठी चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. विकेट्स मिळवणं हा एकमात्र त्यांच्याकडे पर्याय, पण ती विकेट मिळणार आहे का? समोर कोण आहे तर केतन आहेत आणि केतन यांची साथ देण्यासाठी विशाल देखील आहेत. खराब बॉल होता जो पायावरती आपण पाहिला आदळलाय, त्या खराब बॉलवरती देखील प्रहार झाला, चौकार वसूल झाला. पहिल्या षटकाच्या अंतानंतर 10 धावा धावफलकावरती बिनगडी बाद जागृती स्पोर्ट्स चांगली संयमी आणि सुदृढ सुरुवात पाहायला मिळते. मेरिट वरती खेळले, विकेटला चान्स दिले नाही. राकेशचा जसा बॉल येत होता तसं उत्तर देत होते ते. सुरुवातीला तर अगदी आपण बघितले डेलिकेट टच, लेट कटचे फटके, कव्हर पॉइंट्सला वारंवार बॉल जात होता आणि कोणती रिक्स नव्हती त्यामध्ये. फक्त एक बॉल जरूर आपण जो बघितला फुल टॉस होता, तो जर मिस झाला असता तर कदाचित पायचीत गवसले असते. विशाल पण चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केलं, त्या बॉलला एक्स्ट्रा पेसने होता. चौकार तिथे आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉलिंग मार्कवरती समोरच्या एंडकडून मॅन फ्रॉम भावा कॅप्टन येतात त्या संघाचे बालेकर. लॉफ्ट केला केतन मात्रने आणि मात्रने पहिला मारलाय खणखणीत षटकार. अप्रतिम, दर्जेदार आणि ज्या फटक्यांसाठी अगदी जाणल्या जात आहे तोच फटका. चूक केली गोलंदाजांनी, पहिला बॉल अगदी पुढात अंडर दी आय स्लॉट मध्ये टेकलाय आणि स्लॉटचा बॉल केतन नाही सोडणार आहे. सुरू झालाय हाणामारी इथे सुरू झाल्या आणि ज्यासाठी करण सर हे प्रेक्षक इथे जमलेत ना, त्यांना परवरी देणारा हा पहिला तर आलाय. पाहूयात अजून येतोय का केतनच्या बॅटमधून. बॅटचा फ्लो खांद्याचा मागे आणि शेवटपर्यंत बॉलवरती ठेवलेली करडी नजर. केतन मात्रेची ओळख या फटक्याने षटकार आला. नक्कीच जसं तुम्ही प्रेक्षकांचा उल्लेख केला, कालपर्यंत आपल्याला 3 स्टँड्स पाहायला मिळत होते. अगदी आपल्या लाडक्या आयोजकांनी ते देखील ओळखलं आणि 4थं स्टँड देखील प्रेक्षकांसाठी इथे आजच्या दिवसातच उभारण्यात आलाय. बालेकर राऊंड द विकेट नेत आहेत. थोडासा थांबला, लेट खेळला, हवेत खेळला होता आणि कवसला बॉल निघालाय आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गोलंदाजांकडून खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा फटका पाहायला मिळतो. थांबला होता, कव्हर ड्राइव्ह आपण पाहतो, पण स्क्वेअर ड्राइव्ह फार तुम्हाला कमी पाहायला मिळेल. त्यामधला केतनचा बॅटमधून आलेला फटका मागचा जो आपण बघितलाय. परत मिड ऑफ आता लॉफ्ट केलं बॉलला साइड स्क्रीनच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. चौकार. वाह, दर्जेदार.
ऍक्शन रिप्ले पहा, हाय बॅकलिफ्ट पाहायला मिळत आहे. बॅट आणि बॉलचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन अगदी योग्य त्या दिशेला मिडलला स्वीट स्पॉटला लागलाय आणि हा देखील चौकार आलाय. आवश्यकता 42 आहे. माझ्या समवेत आज गुणलेखनाचं कार्य आज नाही, अनेक दिवसापासून या स्पर्धेमध्ये पिंट्या जोशी पाहतात. अर्धशतकांचा राजा ज्याला म्हटलं जातं, ग्रामीण क्रिकेट अगदी ज्या व्यक्तीने गाजवलं आज क्रिकेटची अधिरात्य सेवा करण्यासाठी, श्री क्रिएशन्स, आणि खूप चांगलं कार्य त्यांच्याकडून देखील राहिलंय. षटकार, 2 चौकार, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. वेग जो पकडला केतनने तोच त्याला ठेवायचा होता. गुडलाईन स्पॉटवरती पडल्यानंतर विथ द अँगल बॉल हलका बाहेर निघाला आणि अक्रॉस द बॅट जी गॅप त्याला दिसली आहे, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आत आहे, त्याच्याच वरतून मारण्याचा प्रयत्न होता, त्याचा मात्र फसलाय आणि ते तसं आपण पाहतोय. डॉट बॉल. 24 वरती सध्याचं धाव फलक. स्विच केलाय आणि बॅकफॅट पॉइंटला गवताला गुदगुल्या करत बॉल सीमा रेषेचा बाहेर, चौकार. होते अप्रतिम. रोमथर्रारक बॅटिंग पाहायला मिळते. यावर देखील फटका फसलाय. गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळत आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेत आणि शेवटचा बॉल ही डॉट फेकलाय. पण 2 षटकाचा खेळ इथे संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. फ्लिक करायचं होतं, हवेत खेळला होता, मिड विकेट आत आहे. पुन्हा मिड विकेटला टार्गेट करण्याचा केतनचा प्रयत्न होताच, मात्र ते शेवटच्या बॉलवरती जमलं नाही. भालेकरचं षटक मागं राहिलं, कारण लो स्कोरला तुम्ही डिफेंड करतात आणि या परिस्थितीमध्ये 18 धावांचं षटक म्हणजे पराभवाच्या दिशेने. जागृती स्पोर्ट्स नेवा येथे स्थित असलेलं हे शॉप आपण पाहत आहोत. संपूर्ण स्पोर्ट्स ॲसेसरीज तुम्हाला या दुकानामध्ये मिळतील. ज्या जागृती स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे केतन म्हात्रे, आणि त्याचबरोबर जागृती स्पोर्ट्सची टीम सध्या मैदानाचा आत पाहायला मिळते. मी काही वर्षां अगोदर या संघाला बघितलेल्या खुल्या गटांमध्ये नेहमीच ग्रामीणचे खेळाडू घेऊन ही साईट बनवली जाते. केतन यांना आपण पाहतो ॲज अ कॅप्टन या संघामध्ये, आणि हरीशजी पाटील जे संघ मालक आहेत, विशाल पाटील यांना तुम्ही पाहताय, ते देखील मैदानाच्या आत खेळतात आणि स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण जबाबदारी शॉपची त्यांच्यावरती असते. आणि राहुलदादा पाटील, ब्राह्मण करवले आणि हरीशदादा पाटील या 2 बंधूंची जोडी नेहमीच बॅक करत आली आहे. केतन असतील, विशाल असतील, ग्रामीणच्या खेळाडूंना. आणि आज हा संघ ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आपण पाहतोय. चॉईस जर आपण बघितली, या संघाचा स्क्वॉड जर आपण बघितला, कानाकोपऱ्यातील आहेत, भिवंडी तालुक्यातील आहेत काही खेळाडू, काही आपल्याला कल्याण तालुक्यातील पाहायला मिळत आहेत. आणि जेव्हा जेव्हा मी खुल्या गटातील स्पर्धा आयकॉन, आशिष जर कॅप्टन असतील तर केतन आवर्जून तिथे आपल्याला आयकॉन पाहायला मिळाला आहे. फार चांगलं बॉन्ड आहे केतन म्हात्रे आणि आशिष मेहरोलमध्ये, कारण चंदन 11ने रबर बॉल रायगड प्रीमियर लीग जिंकली होती, त्यामध्ये देखील आयकॉन केतनच होता आणि तिकडे देखील आपण आशिषला बघितलं होतं. धावा 28 आहेत. 24 बॉलमध्ये बनवायच्या त्या फक्त 14 धावा. 14 बनवायचे जरूर. आणि जशी आपण चर्चा करत होतो ना, मग ते क्रिकेट कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट असू देत, भिवंडीतले ग्रामीण क्रिकेट असू देत, नवी मुंबईचं ग्रामीण क्रिकेट असू देत, या ग्रामीण क्रिकेटर्सनीच देखील खुल्या गटातल्या अगदी मोठमोठ्या क्रिकेट असला जणू काय चॅलेंज केलं. याच मॅचमध्ये आपण पाहिलं, अगदी याच्या मागच्या मॅचमध्ये अनिकेतने काय बॅटिंग केली, समोरचं देखील आयकॉन खेळाडू आणि समोर किरणला देखील शांत ठेवलं. तो अनिकेत खूप चांगली बॅटिंग करत होता. तो बाद झाल्यानंतर संघ थोडासा आला अडचणीत. बॉलिंग मार्कवरती केवणी देव्याचा करण पाटील आलाय. कवसला ड्राईव्ह केलाय, फिल्डर थोडासा वेळ घेतोय बॉल उचलत असताना आणि त्यामध्ये 1 धाव. MUCC या टीमकडून आपण बघितलं असेल, रबर बॉल क्रिकेटमध्ये करण पाटीलला वारंवार गोलंदाजी करत असताना खुल्या गटातील स्पर्धांमध्ये यंदाच्या हंगामामध्ये मात्र इथे गोलंदाजांना ती चान्स नाही आहे. त्याचं प्रमुख कारण की धावा तितक्या बनल्या नाही आणि 42ला डिफेंड करत असताना स्टार्ट चांगला दिला विशालने, केतनने, तो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. आवश्यकतेप्रमाणे खेळ सुरू आहे. अगदी आवश्यकता जशी तसाच खेळ इथे केतनचा देखील आहे. पुढचा बॉल आणि इथे हलक्या हाताने शेवटच्या क्षणाला जाऊन लेट कटचा इथे प्रयत्न केला होता. डी बॅकवर्ड पॉईंट वरतून खेळाडू येत आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता व्हेरी गुड, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. त्यांनी बघितलं डीप मध्ये फिल्डरने चुकी केली. केतन ऑलरेडी त्या सेकंडच्या प्रयत्नात होता. विशालने अगोदर थांबवलं होतं. जशी मिसफिल्ड झाली, विशाल देखील बोलला केतन तुला यायचंच आहे. 2 धावा मिळतात. 2ने 31 वरती सध्याचं धाव फलक. मॅचवर क्रिकेट दोन्ही बॅटर्स कडून आपण पाहतोय. 22 बॉल आणि पाहिजेत त्या या मॅच मध्ये अजूनही 11 धावा. करण लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हवेत खेळलाय, लॉफ्टेड ड्राइव्ह आहे, ऑफ ड्राइव्ह, लॉंग ऑफ कडे बॉल, सिंगलने
विशालला इन्व्हिटेशन होतं स्ट्रायकिंग एंडला केतनकडून. सिंगल सोबत धावा. 32-21 बॉल 10ची गरज. 10 धावांची अजूनही आवश्यकता असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. बॅटरला नक्की शांत ठेवण्याचा प्रयत्न. आता देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला होता आणि पाहता पाहता इथे देखील एक धाव कंप्लीट झाली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. येस, डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. बॅट हवेत होती, चान्स चांगली घेतली होती शॉर्ट थर्डच्या फिल्डरने. मात्र एक धाव मिळते आणि सिंगल सोबत स्कोअर सध्या आपण पाहतोय 33. याच दरम्यान टायगरचे बाबूराव पाटील साहेब यांचं आगमन झालेलं. सुस्वागतम. मध्ये थोडासा अडथळा. अक्रॉस द बॅट ऑलरेडी केतन उभा होता. हलका शफल होत होता आणि जेव्हा माइंडसेट हलतो गोलंदाजाचा, बॉलला न टाकणं योग्य पर्याय असतो आणि तोच निवडलाय बॉलर करणने. पुन्हा तयार होतो लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जागा बनवली इनसाइड आउट. बॉटम हँडने बॉल एक्स्ट्रा कव्हर कडे चाललेला. योगेश येतोय त्या ठिकाणी, सहजरित्या आलाय. त्याला माहिती आहे 2 धावा जाणार आहेत आणि या 2 धावांनीशी स्कोर पुढे 35 वरती. 7 धावांची अजूनही गरज आहे. 19 बॉलचा खेळ बाकी. लीग फॉर्मॅट पहा. सुस्वागतम. गावचे समाजसेवक, युवा उद्योजक आदरणीय रोहन मोरे साहेब आणि परेश मोरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे ठाणे जिल्हा प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. या बॉलवरती मी म्हणेन शॉर्ट कव्हरच्या फिल्डरने कदाचित चुकी केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. तिथे चान्स बनली असती, ते झालं नाही. इकडे आपण जर बघितलं तर धावा 3 ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा फक्त आपण पाहतोय. ती 6 धावांची गरज आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट. माहिती आहे त्यांना की 42ला आपण चेस करत आहोत. सुरुवातीपासून या सर्व गोष्टी या दोन्ही बॅटर्सकडून आपण बघितल्यात. तितकी रिक्स त्यांनी घेतली नाही. सेन्सिबल क्रिकेट. जसं आवश्यकता त्या आवश्यकतेप्रमाणे आपण खेळ पाहतोय. केतन 11 चेंडूंवरती 25, विशाल यांचा खेळाचा विचार केला 7 चेंडूंवरती 11 धावा त्यांनी देखील केल्यात. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. पण कारण लीग फॉर्मॅट आणि लीग फॉर्मॅटमध्ये पहा, आपण एखादी मॅचमध्ये जर चूक करतो त्या चुकीला सुधारण्याचं कार्य आपल्याला मिळू शकतं. आपल्याला ती संधी, दुसरी संधी पुन्हा एकदा मिळते आणि ही मजा आहे TDPLची लीग फॉर्मॅटची. ही मजा आहे कारण आता जर आपण विचार केला, जर रॉयल स्टनर्स या टीमचा, त्या टीमनी प्रथम बॅटिंग करत असताना काही चुका जरूर झाल्या, पण आता लीग फॉर्मॅट त्या चुका सुधारण्याची संधी जरूर तुम्हाला देतोय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता आहे. बॅकफुटला ऑन द टोस कट केलाय. बाउन्सचा वरती जाऊन चांगला फटका आपण पाहतोय. सिंगलने विशालला इन्व्हिटेशन. पुन्हा केतनकडून सिंगल सोबत स्कोअर 37 वरती पोहोचलाय. जर धावा असत्या तर या मॅच मध्ये तो संघर्ष पाहायला मिळाला असता. पाठलाग करत असताना केतन मात्र ब्रिगेड जागृती स्पोर्ट्सचा, बट इथे तसं काय आपण बघितलंच नाही. कारण ऑपोनंट टीमकडून विकेट आल्या नाही, डॉट बॉल आल्या नाही, संघर्ष तितकासा फलंदाजांना करावा लागला नाही आणि त्यामुळे ही मॅच थोडीशी कविना वन साइडेड चालली. रोहित कुमार पुन्हा समोर ट्रेंडकडून. आणि इथे देखील अगदी समोरच्या दिशेनेच खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट ऑफ जॅब म्हणा, खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागली आणि एक धाव इथे देखील पूर्ण झालाय. तर तो संयम दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. ही शांतता पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पण असंही म्हणायला हरकत नाहीये कारण ही वादळापूर्वीची थोडीशी शांतता आहे. कारण यानंतरच्या मॅचेस त्या देखील बिग फायटिंग होणार आहेत. दोन्ही टीम्स तेवढ्याच बलाढ्य आणि दोन्ही मॅच ज्या दोन्ही संघांनी गमावल्यात ना, त्या संघांमध्ये देखील ती मातब्बर ताकद, कुवत, टेम्परामेंट सगळं पाहायला मिळत आहे. या मॅचेसमध्ये पहिल्या काही मॅचेसमध्ये नक्कीच आपल्याकडून चुका झाल्या, पण जेव्हा लुझर मॅच असेल, डू ऑर डायची मॅच असेल, ती मॅच पाहण्यासाठी अगदीच चुरस होईल. आणि त्या मॅचमध्ये स्वतःचं अस्तित्व, ते अस्तित्व TDPL सीझन 5 मध्ये टिकवण्यासाठी जी लढत पाहायला मिळेल ना, ती मॅच देखील तेवढी चांगली होणार. रिव्ह्यू घेतलाय, नो दिलाय पंचांनी आणि येस ओके चेक करूयात आपण. तिसऱ्या पंचांकडे जरूर रेफर करण्यात आलेलं आहे. पाहूयात आपण ओव्हर स्टेपिंग साठी. थोडासा वेळ जरूर घेतात थर्ड अंपायर. टेक्निकल टीम सोबत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ते. ओव्हर स्टेपिंग साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. मात्र स्क्रीनवरती आपण बघितलं जो डायरेक्ट हिट केला होता आणि केतन जेव्हा पोहोचलेला आहे तो सेफच आहे. पण पुन्हा एकदा सिग्नल आपण करतो थर्ड अंपायरला. 38 सध्याचं धाव फलक आपल्याला पाहायला मिळते. ऑलरेडी या मॅच मध्ये धावा बनल्या नाही. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॉलिंग मला इम्प्रेस केलंय ते त्विशा
रिची जितू निलेश 11 डोंबिवलीच्या बॉलिंग युनिटने आणि त्यानंतर या चौथ्या संध्येमध्ये आज हे बॉलिंग युनिट मला आठवत आहे ज्यांनी देखील जबरदस्त गोलंदाजी केली. त्या स्क्वॉडमध्ये आपण इम्रोज खान, विश्वजित ठाकूर, संदेश मात्रे, मोठी देसाई आणि त्याचबरोबर आपण बघितलं होतं नारायणच्या विकी मानेला. या स्क्वॉडमध्ये आपण आशिष मेहरोल, ऋषभ काठे, कमलेश पाटील आणि भूषण पाटीलला पाहतोय. असं म्हटलं जातं ना की तुम्हाला बॅटर्स मॅचेस जिंकवून देऊ शकतात पण चांगले बॉलर्स तुम्हाला स्पर्धा टुर्नामेंट जिंकवून देतात. इथे देखील बॅकफुटला गेल्या जागा बनवल्या आणि अशाच प्रकारे सामना फिनिश करणारा बॉल निघून चाललाय मैदानाच्या बाहेर दन 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 करत सीमारेषा पार आलाय दणदणीत TDPL चौकार आणि अशाच प्रकारे मॅच इथे फिनिश करतोय. केतनच्या बॅटमधून विजयाची धाव येते आणि मॅच जिंकली आहे टीम जागृती स्पोर्ट्स या संघाने. वळूया आपण व्यासपीठावरती. आपल्या व्यासपीठावरती खूप मोठ्या संख्येने ते मान्यवर उपस्थित आहेत. राज वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर आदरणीय शिवदास पाटील साहेब